नमस्कार. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचं ब्रीदवाक्य आहे असं आपण म्हणू शकतो. या दृष्टीने आपल्या घरातल्या आहारातल्या पदार्थांपासून विविध पाककृती करता येतात आणि त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम ठेवता येतं. यासाठी आयुर्वेदाने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आयुर्वेदीय पानके सरबते. आज आपण पाहणार आहोत पंचसार सरबत, काळ्या मनुका आणि खजूर यांचं सरबत. यासाठी 15 काळ्या मनुका, 2 खजूर आणि 200 मिलीलिटर पाणी घ्या. रात्रभर पाण्यामध्ये काळ्या मनुका आणि खजूर भिजवून ठेवा. सकाळी कोळून घ्या आणि गाळून घ्या. हे सरबत तयार झालं. हे सरबत शक्ती देतं, उत्साह देतं, मनाला शरीराला टवटवी देतं. खूप दिवसांच्या आजारपणामुळे थकवा येतो. हा थकवा भरून निघण्यासाठी या सरबताचा छान उपयोग होतो. जर उन्हामुळे ग्लानी आली असेल तर त्यासाठीही या सरबताचा उपयोग होतो. खेळल्यामुळे, दमल्यामुळे किंवा उन्हाळ्यामध्ये अतिरिक्त व्यायाम केल्यामुळे जर थकवा आला असेल तर या सरबताचा उपयोग होतो. ट्रेकिंग केल्यामुळे थकवा येतो, अशावेळी हे सरबत द्यावं. ट्रेकिंग करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर हे सरबत थोडं थोडं देत राहावं. ट्रेकिंगला जातानासुद्धा हे सरबत बरोबर न्यावं. अशा या सरबताचा उपयोग थकवा दूर करण्यासाठी होतो. ज्यांना उन्हाचा त्रास होतो, उन्हामुळे डोळ्याची आग होते, उन्हामुळे खूप घाम येतो, काही वेळेला इतरांपेक्षा मला घाम जास्त येतो आहे असं वाटतं, अशा घामामुळे शरीराला थकवा येतो. उन्हामुळे लघवीचं प्रमाण कमी होतं, पाण्याचं प्रमाण कमी असतं, पाणी कमी घेतलं जातं, त्यामुळे लघवीला कमी होतं, लघवीला जळजळ होते, अशा वेळी पण या सरबताचा उपयोग होतो. या पंचसार पानक किंवा काळ्या मनुका आणि खजुरांचं हे सरबत आहे. हे सरबत, या सरबताचे अधिक उपयोग जाणून घेण्यासाठी माझं पुस्तक आयुर्वेदीय पानके सरबते हे पहा. ह्या पानकांशिवाय आणखी अधिक आयुर्वेदाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या सूचना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या भेटीसाठी उत्सुक आहोत. लवकरच पुन्हा भेटूयात पुढचं एखादं पानक घेऊन किंवा आणखी नवीन काही पदार्थ घेऊन आम्ही आपल्या भेटीला येऊ. यामध्ये आम्ही आयुर्वेदाच्या सर्वसामान्य लोकांसाठी आयुर्वेदाचे उपयोग जसे सांगणार आहोत, तसंच आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या चॅनलवर अनेक गोष्टी, महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.